नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी दिनांक 29 मे 2026 सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीचे वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी शिक्षणातील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात आज परभणीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नीट परीक्षा पूर्ण विनामूल्य घेण्यात यावी, तसेच नीटची परीक्षा NTA कडून काढून घेऊन UPSCकडे देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी लखन सोंदरमल, गणेश गाडे, प्रबुद्ध काळे, सर्जेराव पंडित, बाबूराव मोरे, सिद्धार्थ सोनकांबळे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. परीक्षा 2026च्या परीक्षा 2026च्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी ठेवण्यात आली आहे की राज्याचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी आणि प्रशासकीय जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा तात्काळ देण्यात यावा, यानंतरची परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी, तिचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावं आणि येणारी परीक्षा ही निःशुल्क घेण्यात यावी, अशी मागणी आज या निवेदनामार्फत आम्ही सरकारकडे केलेली आहे.